विश्वनाथ दिनरंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा छोटे घाणी अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवान शंकराकडे प्रार्थना करतात, विनंती करतात, मागणी मागतात, ज्याचं चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे. विठ्ठल आजचा पर्व काळाचा दिवस आहे. पर्व काळ नेहमी येत नसतो. प्रत्येक महिन्याला 12 महिन्यातून 12 वेळा येते शिवरात्र. परंतु आजची जी शिवरात्र आहे ही शिवरात्र महाशिवरात्र आहे. अशा या मंगल प्रसंगी आज माझी सेवा तुमच्या गावातील आमच्या महेशरावांचे चुलते हिरामनरावजी तात्या यांनी फोन केला आणि त्यामुळे इथे यायचा योग आला. समाधान वाटलं. मंडप एवढा मोठा आणि समाज सुद्धा सुंदर. तुमचे पंचाळ महाराज महाराष्ट्रात जे काही माणसांना मी मानतो त्यापैकी एक आहे. आणि पंढरनाथ आरू हे तर प्रश्नच नाही. जेवढं गायन सुंदर निर्मल तसंच आयुष्य सुद्धा निर्मल. विठ्ठल मी पत्रिका पाठवली हिरामणजींना आणि आमच्या चंदू तात्यांना. काल कुठे होतो? काल मी मध्य प्रदेशामध्ये होतो, शिंदवाडा जिल्ह्यामध्ये. काल्याचं कीर्तन होतं. काल परवा करा जागर होता. तिथे मी काल बोललो होतो का उद्या ज्या ठिकाणी जायचं आहे, ज्यांचा सप्ताह आहे, जे सध्या आमदार आहेत, ते म्हटलं आमच्या महाराष्ट्राचे योगी आदित्यनाथ आहेत. आणि भविष्यामध्ये योगी आदित्यनाथ ज्या पदावर आहे त्या पदावरच परमात्मा आरूढ करील. शांत राहा, बरोबर लाईन लागल, देव करील बरोबर. देवाच्या हातात साऱ्या गोष्टी असतात. हे वैभव, परमार्थ एवढा उंच, दान एवढं उंच आणि कर्तव्य एवढं उंच, याची आपल्या महाराष्ट्राला जरूरत आहे. असं आहे, देशाला जरूरत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या हिंदू समाजाला अतिशय दूर ठेवल्या गेलं. त्यामुळे एवढे गोष्टी वाईट घडल्या की रामकृष्ण हरी. काळ चांगला आला नाही का? काही काही माणसं जन्माला येतात ते इतिहास करून जातात. असं आहे. छत्रपती आले, 50 वर्ष राहिले फक्त. अजून जर 10 वर्ष राहिले असते पांडुरंगा तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मशीद पाहायला भेटली नसते. छत्रपतींनी स्वराज्य मिळवलं नाही, उभं केलं. उभं करणं वेगळं आणि मिळवणं वेगळं. असं आहे. असं इतिहास करून गेले. खूप झाले राजे, उदंडची झाले जन्मनिया मेले. जन्मुनिया मेले, होनिया गेले रावरंक. खूप झाले. 99 कोटी राजे झाले या देशामध्ये. परंतु मोजक्याच लोकांचं नाव लिस्टीत आहे. त्यांचे नाव कोणी निघे चराचरी. म्हणजे काय? खूप लोक येतात, निघून जातात, कुणी विचार करत नाही पुढे. पण असे माणसं छत्रपती
तुमच्या गावचं वैभव भोसरीकर माऊली. हा 25 वर्ष आम्ही टाळ घेऊन उभं राहायचो. बंडातात्या कराडकर, नानासाहेब देशमुख, बोधेबाबा आमच्या लाईनमध्ये, उखळीकर आमच्या तंबूल लागून, आणि तिकडून भोसरीकर माऊली उभे राहायचे 25 वर्ष. मी पाहिलं कमरीपासून वाकले होते, एवढं वाकून उभे राहायचे. एका माणसं पुन्हा होत असतात काय. आणि भोसरीकरांच्याच एरियामध्ये हा कार्यक्रम आहे. मला आमच्या विशाल महाराजांनी सांगितलं इथेच त्यांचं घर आहे म्हणे. हे 2 माणसं मागे कोण कोण झालं मला माहित नाही, पण भोसरीचं नाव मोठं करण्याकरता भोसरीकर माऊली आणि दुसरे महेश दादा. असं आहे. चांगलं आहे का. कीर्तिविन नाही नामाचा डांगोरा, येर का इतरा वाणी तिना. इतर लोकांचं नाव का घेत नाही कुणी, काय कारण आहे. कीर्ती आहे ना, कीर्ती झाली ना. असं आहे ना. छत्रपतीची कीर्ती, संभाजी कीर्ती, आईसाहेब जिजाऊची कीर्ती, कीर्ती केली या लोकांनी. असे कीर्ती करण्याकरता आलेले तुमच्या गावचं वैभव, महेशदादांचा हे खेळाचं मोठा हा सर्व परिसर आहे. पहिलवान तयार होतात इथे, क्रीडांगण आहे, लोकांना सेवा केली लोकांची, मोफत लोक शिक्षण घेऊन मोठे होतात. असा हा देवाचा प्रसाद आहे. आणि योग असा आहे का आज महेशाची महाशिवरात्री आणि महेश दादाचं पटांगण. दोघेही महेशच आहेत. असं आहे ते, दोघे मोठेच आहेत. महा ईश महेश असं चिंतन आहे. कशा करता सांगायचं, तो आजचा हा उत्सव आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये 29 उपवास सांगितले. असं आहे. कोणते कोणते. 12 महिन्याच्या 24 एकादशा नाही का, आणि पुन्हा 5 त्यात टाकायचे. पर्व विशेषे भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, नाद भागवत. वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी आणि शिवरात्र, हे 5 उपवास आणि 24 एकादशा असे 29 उपवास वारकऱ्याने केले पाहिजे. हा बाकी हिरवा सोमवार आणि पांढरा गुरुवार आणि अकस्मात मंगळवार त्याच्या मागे लागायचं नाही. हे करायचं. इकडे तिकडे जायचंच नाही वारकऱ्याने. हा का, माय असल्यानंतर मावशीचं दूध प्यायचं नसते. कसं काय, माय जिवंत आहे ना. ज्ञानोबा तुकोबाराचा संप्रदाय आहे, म्हणजे आपली आई आहे. हे जिवंत असताना मावशीकडे कसं काय गेला. उगा आपलं, उगा आपलं म्हणजे उगा आपलं. कसं काय, उगा आपलं जावं म्हणलं. अरे जावं म्हणलं, उगा आपलं असतं का. एकनिष्ठ राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये एकनिष्ठतेला फार किंमत आहे. मग शंकरजी कसं काय आले आपल्या संप्रदायामध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हा भाविकाची झाली, आम्हा भाविकाची झाली, न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. हे सारे एकवित्याचे प्रमाण आहेत. मग शंकरजी काय आहे, तर शंकरजी आपल्याला मान्य आहे. प्रमाण पांडुरंग आहे आणि
मान्य शंकरजी आपण पंचदेव पूजक आहोत सनातनी. कोणते कोणते? भगवान विष्णू, भगवान शंकर, देवी, गणपती आणि सूर्य. हे 5 देव आपल्या प्रमाणात सनातनी हिंदू माणसांना. त्यामध्ये शंकरजी आहे. प्रमाण पांडुरंग आहे, पण शंकरजी मान्य आहे, अमान्य नाही आहे. हा, नवरा प्रमाण, नवऱ्याची आई आहे म्हणून सासू मान्य, सासरा मान्य, दीर मान्य, ननंद मान्य. बर का, हे मान्य, पण नवरा प्रमाण आहे. हा, 8 दिवसावर लग्न आलं मेहुण्याचं, तिच्या दिराचं छोट्या, आणि मुलगी ती मोठ्या भावाची बायको निघाली वहिनी माहेरी. दीर आला, वहिनी अरे लग्न आहे माझं सोमवार, तुम्ही कुठे चालल्या? काय म्हटलं? 1 नाही 2 नाही, टावेल भर, कपडे भर. दीर निघून गेला. मग आली सासू, सुनबाई कमाल आहे तुमची, अरे लग्न आहे ना तुम्ही दिरात आता 8 दिवस, तुम्ही काय कुठं चालल्या? काय म्हटलं? काय म्हटलं? 1 नाही 2 नाही, फेअर अँड लवली टाक, लिपस्टिक टाक. सासू गेली, दीर गेला. मग आली ननंद, लवंगी मिरची घाटावरची. ती म्हटली, वहिनी तुम्हाला शोभतं काय? काय म्हटलं? 1 नाही 2 नाही, निघून गेली ननंद. कुणाला सासरा, सुनबाई काय म्हटलं तुम्हाला? अहो लग्न आहे ना तुमच्या दिराचं, तुम्ही कुठे चालले आता? शब्द नाही. मग आला नवरा. हा, काय म्हटलं? ए खबरदार. तिकडे टावेल, इकडे फेअर अँड लवली, तिकडे लिपस्टिक, इकडे साडी, सारे मान्य. नवरा प्रमाण, नवराला एक शब्द नाही. तसा पांडुरंग प्रमाण, सारे मान्य. शंकरजी आणि विष्णू आपण 2 मानत नाही. आपला संप्रदाय उजवे वाम भाग, करू वाद. शिवराम नागी वेद, शिवराम नागी वेद, शिवराम नागी वेद, शिवराम नागी वेद. दोन्ही भगवान रामाने लंकेला जाताना रामेश्वरला भगवान शंकराच्या
पिंडीची स्थापना केली. लिंग पूजी विधिवत किन पूजा, शिव समान मोहित देवन तुझ्या, राम म्हटले. लिंगाची स्थापना केली, पुढे निघून गेले राम. राम सदाशिव पूजी आणि भजन करी महादेव. रामाने शंकराची पूजा केली आणि शंकराने रामाचं भजन केलं. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हा, हरी हरी मंत्र हृदयामध्ये धारण केला म्हणून समुद्र मंथनाच्या वेळेला विष निघालं. त्याने सर्व अंग पोळलं, गळ्यामध्ये विष ठेवलं, गळा एकदम भाजून निघाला. पण मंत्राच्या ताकदीने त्या विषाचा परिणाम झाला नाही. म्हणून परमात्मा शंकर म्हटले का मी हरी हा मंत्र माझ्या गळ्यामध्ये धारण केल्यामुळे मला विषाची परेशानी झाली नाही. म्हणजे भगवान शंकर रामाचं नाव घेतात आणि भगवान राम शिवाची पूजा करतात. अशी आपली पद्धत. ते म्हणतात की तुम्ही गणपती माना, गणपती माना, देवी माना, देवी, भांडाभांडी करू नका. पण लोकांच्या मध्ये विद्वेष असतो. तुम्ही जर खाली गेले सोलापूरकडे कर्नाटकामध्ये तर शैव मंडळी तुळशी अंगणामध्ये कधीच लावू देत नाही कुणाला, इतका विरोध करतात. तसं वैष्णवाचं नाहीये. आपण वैष्णव आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 भगवान शंकराचे स्थान आहे. आपण नाही विरोध असते, ते वैष्णव विरोध करतात. ती मंडळी कशा करतात, त्यांना शंकरजी आपला आहे बाबा, विष्णू संत नाही, भांडाभांडी करायची नाही. मंदिर बांधलं गावकऱ्यांनी, मूर्ती कशाची बसवायची, गावाने ठरवलं राम बसवा, राम बसवला. कृष्णा राम मानणाऱ्या लोकांनी यानं बंद केलं. आता कसं करता, राम शिरून टाका कृष्ण बसवा, कृष्ण बसवला. कृष्णवाले यायला लागले, रामवाले येईना. आता कसं करता, कृष्ण शिरून टाका, शंकराची पिंड बसवा. शंकराची पिंड बसवली. शैवाने गर्दी केली, वैष्णव येईना. आता कसं करता, आता मंदिर पाडून टाका, मशीद बांधा. आणि पाडलं मंदिर, मशीद बांधली. मुसलमानाने गर्दी केली, हिंदू येईना. सर्व समाज एका ठिकाणी आला पाहिजे असं काहीतरी करा. एक महाराज म्हटले 2 लाख रुपये घेतो, उपाय सांगतो, सर्व एका ठिकाणी येतील. म्हणे काय उपाय आहे, मंदिर पाडलं म्हणे, हा आता मशीद पाडा. म्हणे काय करता, तुम्ही मशीद पाडा मग सांगतो. मशीद पाडली, पैसे द्या, पैसे दिले आणि बोला काय उपाय आहे. महाराज म्हटले शाकाहारी मांसाहारी ढाबा बांधा. सर्व गाव येऊन मरल. कुठं, तिथं जिथं पाप होते तिथं एक मत, जिथं पुण्य तिथे 2 मत. सप्त्यामध्ये महाराज कोणते घ्यायचे याकरता मारा मार्या आणि तमाशा ठेवायचं म्हटलं का एका झटक्यात गाडीत बसतात लोक. असा नियम आहे तो, असं चिंतन आहे. एखाद्या माणसाला म्हणा हा चालला मनुष्य फार चांगला आहे, तो म्हणतो तुझा सोहरा होय वाटते म्हणून चांगला म्हणतो. असं म्हणा हा फार नालायक आहे, तो म्हणतो हा नालायक आहे तुला आत्ता माहित आहे, मला जन्माला यायच्या आधी माहित आहे नालायक. नालायक म्हणण्याकरता 1 मत, चांगला म्हणण्याकरता 2 मत. अभ्यासाची कमी आहे, असं आहे. चांगलं ऐकत नाही. जोपर्यंत चांगलं ऐकत नाही तोपर्यंत गावचा मालक झाला तरी कसं वागावं कळत नाही. काय समजत नाही. या जगामध्ये समजत नाही अशी गोष्टच नाही, पण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला क शिकवला, त्याने म्हटला नाही. 8 दिवस म्हटला नाही, 9व्या दिवशी मित्र घरी गेला, तो क नाही म्हटला. पण नाही, तुला मास्तरनं मारलं म्हणे, हो तुला क येत नाही का म्हणे, येते म्हण बरं. म्हटला क, अजून म्हण बरं, क क, अजून म्हण बरं, क क क क क. एवढ्या वेळा क म्हणतो मूर्खा. मास्तर पुढे एकदा म्हण मारणं बदल ना. तो म्हटला मास्तरनं किती मारू दे पट्ट्या क म्हणणारच नाही. म्हटलं का तुला येत नाही म्हणे, येते म्हणे, का नाही म्हणणार. म्हटलं कारण आहे. म्हटलं कोणतं कारण आहे. म्हटलं तुला माहित नाही, उद्या क म्हटला मास्तर, परवा ख शिकवण, आणि परवा ख म्हटला पुढे ग शिकवण. कच म्हणणं बंद, पुढचं बंदच बंद. यानं 12 पाठवणार नाही. ज्याला ऐकायची आदत आहे, ज्याला श्रवणाची सवय आहे, तो मनुष्यच तरू शकन. जगामध्ये श्रवणासारखं दुसरं साधन नाही. पूजा, दान, धर्म, यात्रा हे फलतील की न फलतील संशय आहे. इतका दोष आहे पूजेमध्ये. झाडाचं पडलेलं जमिनीवर फूल देवाला व्हायला चालत नाही. का, जमीनला व्हायला गेलं, असा पूजा धर्म आहे. जमिनीवरचं फूल देवाला व्हायला चालत नाही. तर दुसऱ्याच्या कंपाऊंड मध्ये घुसून फांद्या मोडून, फुलं चोरून, टंगळ तोडून कसं जमणार आहे, जमत नाही. दोष आहे.
इतके दोष आहे बाकीच्या साधनामध्ये. डाव्या हाताने जेवण करताना पाणी प्यायचं नाही का, हा हात अपवित्र आहे. आणि उजव्या हाताने ग्लास पकडायचा नाही का, हा उष्ट आहे. मग पाणी प्यायचं कसं, बोला दाजीबा. डाव्या हात का लावायचा नाही, अपवित्र आहे शौच म्हणून. आणि उजवा हात का लावायचा, उष्ट आहे म्हणून. मग पाणी प्यायचं कसं, गंगाळामध्ये पाणी आणायचं आणि बैलासारखं प्यायचं, बरोबर. तसं नाही, ते डाव्या हाताने ग्लास उचलायचा, पण त्याचं अपवित्रपण नष्ट होण्याकरता उजव्या हाताचं मनगट त्याला खालून टेकवायचं आणि मग पाणी प्यायचं. ऐकून राहिले का, झोपले तुम्ही? एवढे बारकावे आहेत कर्मधर्मामध्ये, सोहळ्या ओवळ्यामध्ये, पूजेमध्ये, दानामध्ये, धर्मामध्ये. एकच साधन निर्दुष्ट आहे, कोणतं? ऐकणे. म्हणून ऐक रे जना तुझ्या स्वैताच्या खुणा, स्वहिताच्या खुणा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, जना ऐके रे. ऐकून घे. हा, लोक 5-5 आरत्या करतात, कापूर ओवाळतात, ते घंटीच सांगते काही नाही याच्यात, काही नाही याच्यात, चल घेतो ना. त्यात दोष, यात दोष नाही का? श्रवण म्हणजे तयार स्वयंपाक. कानाच्या द्वारा डायरेक्ट मनासोबत संबंध श्रवणाचा. म्हणून लवकर येत चला, खांबाला टेकून बसत चला आणि झोपत चला. लवकर यायला पाहिजे ऐकायला. वेळ करायचा नसतो का? चांगलं चांगलं निघून गेलं मग आपण शेवटी तर मजा काय राहिली. श्रवण महत्वाचं आहे असं चिंतन आहे. बुद्धी तर प्रत्येकाला आहे, पण बुद्धी वापरण्याकरता सुद्धा बुद्धिमानाची संगती लागत असते. एक वाक्य सांगतो अतिशय मोस्ट. असं शास्त्र आहे, पण शास्त्र कुठे वापरायचं याला बी शास्त्र आहे. बोला, हे शास्त्र आपण कुठे वापरायचं? काही काही गोष्टी चुकीच्या आहेत, पण माहीतच नाही त्या. उष्ट पवित्र का अपवित्र? तुम्हाला मराठी समजते का सांगा? अपवित्र. ओकारी पवित्र का अपवित्र? अपवित्र. मेलेल्या माणसाच्या अंगावरचा कपडा पवित्र का अपवित्र? पवित्र. विष्ठेत गेलेलं बी किंवा विष्ठेतून निघालेलं झाड पवित्र का अपवित्र? अपवित्र. हे सारे तुम्हाला पवित्र करून दाखवतो आता. उच्चिष्टम. मला सांगा, तुम्ही गाईचं दूध काढता, मग काय करता? आधी दूध काढता मग वासरू सोडता, बरोबर? तुमचा करंट चालू आहे का नाही सांगा पहिल्यांदा. आधी वासरू आणि मग दूध काढता. वासरू आधी दूध पिला का नाही? हा, उष्ट झाला का नाही? बोला तात्याव. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम. मोबाईल फोन. ओकारी. माशी 100 फुलावर जाऊन परागकण गोळा करते आणि येऊन तिच्या त्या
कावळ्यामध्ये टाकून देते आणि ते तिकडून आणि सोडते इथं, मध तयार होते. मग माशीची ओकारी आहे का नाही मध? ए दादाओ, देवाला चालते का नाही? दूध देवाला चालते का नाही? चालते का नाही? चालते. वमनम शवकर्पटम म्हणजे कोशाचा किडा असतो, तो वर कोश तयार करतो आणि वरून कपडा तयार करतो, खाली घुसतो, तिथं मरून जातो. मग त्याच्या वरचा कपडा काढून फेटा तयार करतात कोशाचा. पवित्र का अपवित्र? मेल्या माणसाला का जिवंत? मेले. पिंपळ नावाचा वृक्ष आहे, कावळ्यानं खाल्ल्याशिवाय आणि विष्ठेतून बाहेर टाकल्याशिवाय त्याचा जन्म नाही. पिंपळ पवित्र का अपवित्र? कागाची विष्ठे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. विष्ठेतून आला तरी पिंपळ पवित्र, ओकारी माशीची तरी पवित्र, उष्ट दूध तरी पवित्र, मेलेल्या किड्याचा कपडा तरी पवित्र. म्हणजेच असं शास्त्र आहे. पण शास्त्र कुठे वापरायचं त्याला बी शास्त्र हाय, ऐकताव का नाही? त्यालाही शास्त्र आहे, हे तुम्हाला ऐकावंच लागल, त्याशिवाय समजणार नाही. काय संसारिकला काय समजतं? शास्त्रकार सांगतात संसारिकाने श्रवण करावं फक्त, आणि साधूच्या मागे राहायचं, आणि त्याला का म्हणायचं नाही, जी म्हणायचं. जी असं करा, जी असं करू नका, जी असं का करू नका म्हणायचं नाही, प्रश्न विचारायचा नाही. आणि मग मजा काही माहिती तुम्हाला? ज्याच्या मागे तुम्ही निघालात त्याला जे फळ मिळेल तेच फळ तुम्हाला आहे. फक्त जी म्हणायचं, प्रश्न विचारायचा नाही. आता ओवी सांगतो. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, तयाची आचरती पाऊले, पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, ते फळ तयाशीच ठेविले. कोणाचं फळ? जो तुमच्या पुढे साधू गेला त्याचं फळ तुम्हाला आहे, तुमच्या मागे जा फक्त. म्हणून मार्गी बहुत याची गेले साधू संत, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. म्हणून ज्याने शास्त्र चिंतन केलं तशा ज्ञानोबारात तुकोबाराचं चिंतन ऐकायसाठी आपण आलं पाहिजे ऐकायला लवकर. का ऐकणे म्हणजेच परमार्थाचा कळस आहे. विठ्ठल तुकोबाराय देवापुढे प्रार्थना करतात, आणि प्रार्थना काय करत असते? प्रार्थनेमध्ये जे बल आहे ते साधनेमध्ये नाहीये. साधना त्रासदायी आहे, प्रार्थना एवढी बलवान आहे. काय का प्रार्थना करणारा देवाकडे जात नाही, देव प्रार्थनेवाल्याकडे येतो. हा, साधना करणारा देवाकडे जातो आणि प्रार्थना करणाऱ्याकडे देव येतो. मला सांगा, शबरीकडे देव आला का शबरी गेली देवाकडं? प्रार्थना. जात नाही चांगली, भिल्ल समाज, शरीराला विशेष व्यवस्था नाही, दानात राहणार, गुरु मातंग समाजाचा. पण देव आले, देवाचा चेहरा पाहायला उदास. शबरी म्हटली, क्या हो गया, आप नाराज क्यों हो राम जी, क्या हो गया आपको? मग सांगतात राम, अगं आम्ही वनामध्ये जात होतो ना, मग आमची पत्नी होती चित्रकूटावर, आणि राक्षसांनी कपट केलं आणि माझी बायको घेऊन गेले. कोण म्हटली? शबरी. राम म्हटली शबरीला,
शबरी म्हटली बायको तुमची नेली. हा. संगनारी सुकुमारी सुहाई, नाम राम लक्ष्मण दो भाई. माझं नाव राम आहे, हा माझा लहाना बंधू लक्ष्मण आहे. आमच्या सोबत एक सुंदर स्त्री होती, ती राक्षस घेऊन गेले. तिला पाहण्याकरिता पागल झालो गे. शबरी म्हटली नाराज काय होता तुम्ही? तुमची पत्नी मी सांगते. हा मी सांगते, अजिबात रडायचं नाही. मी सांगते. तू? मी सांगते. कसं काय? माझं ऐका. बरं, या मार्गे जा आणि मग ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे आणि मग तिचे सुग्रीव नावाचा वानर राहतो आणि मग तुमची पत्नी तो आणून देईल. पंपा सरई जाहू रघुराई, तहा होत सुग्रीव मिताई. तुलसी रामायण. आगे चले बहुरी रघुराया, ऋष्यमुख पर्वत निराया. शबरीने सांगितल्याप्रमाणे देव निघाला. का बल आहे प्रार्थनेमध्ये. देव आणला घरी, तिच्या आश्रमात. तिच्या कुलाचा पत्ता नाही, विद्येचा पत्ता नाही, रूपाचा पत्ता नाही, गुरु मोठ्या कुलातले काहीच नाही. नाही काय? एक प्रमाण सांगतो. प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, गजेंद्र नावाचा हत्ती पाण्यामध्ये असताना त्याचे मुलं नातवंड बायका साऱ्यासोबत होत्या. पूर्वजन्मातलं वैर होतं आणि त्या वैराचा जन्म घेतला होता नकराने याचा बदला घ्यायसाठी. त्या नकराने पाय पकडला तळ्यामध्ये आणि त्याचे सारे नातू पंतू पोरं अशी लांबच्या लांब लाईन केली. शेपटी पकडली त्या हत्तीची बाहेर काढायसाठी. 1 2 3 म्हटल्याबरोबर सर्वांनी ओढलं, पण हत्ती फक्त पाण्याच्या काठापर्यंत आला, बाहेर नाही आला. का? नकराची ताकद पाण्यामध्ये. नकर थांबला आणि एक मुसंडी मारली, टोटल नातवंड पतवंड पुंडलिक वरदा पाण्यामध्ये गेले. मग म्हटले म्हाताऱ्याच्या मागे लागून काही मजा नाही. पिकलं पान आहे, आज ना उद्या गळणारच आहे. याच्या मागे लागल्यापेक्षा याला द्या सोडून. आपल्या घरी नातवंड पतवंड आहे, त्यांचं पाहावं लागेल. याच्या मागं कुठं लागतं आता? थुक्याला थुका, आंबट चुका. सर्वांनी सोडून दिलं. हृदी सांडिले कोणी नाही साहे. क्या बात. तुकवर तर कुठे गेले, सर्वात लिहून ठेवलं. हृदी सांडिले कोणी नाही साहे, अंती वाट पाहे विठो तुझी.
अन्न सांड सर्वांनी टाकून दिलं. मग वाटलं अरे आपण तर भलतं याच्याकडं झटलो की कष्ट केले, फार कष्ट केले यांच्याकरता, आपण तर आयुष्य घालवलं बाबा, एका मिनिटात टाकलं हो कमाल. आणि टाकत असतात संसारी, टाकूनच देत असतात, नियम आहे असा. ज्ञानोबा त्या पुढे गेले. ज्ञानोबा म्हणतात जो पोरगा व्हायसाठी बाप नवस करतो तो पोरगा बाप मारायसाठी नवस करतो. बोला ओवी सांगू, ऐकता ऐक. मळमूत्रद्वारे होऊन ठाकती खोकरे, नवशीय होती तरे माझी निधनी. घरातले माणसं मला मरण्याकरता देवाला नवस करतील, अजून म्हातारा कसं काय मरणा बया. लय येड लावलं, कुठं बी थुकतो कुठं बी मुततो. तुकवारे बघितलं, हा नवस करतील. तसंच झालं. खंडेराया तुझ करते नवसू, मरू दे रे सासू भोसरी वाली. अभंग एकनाथ महाराजांचं. मरू दे रे सासरा खंडेराया. वा, ज्या सासऱ्याने मुलाचा संसार थाटवण्याकरता आयुष्य घातलं त्याची बायको सासरा मरण्याकरता देवाला नवस करतात. बोला असंच जग आहे. सर्वांनी टाकल्यावर मागील जन्मात केलेलं भजन आडवं आलं आणि मग आठवलं देव नावाचा कोणतरी या जगाचा नियंता आहे म्हणतात, आणि तो की नाही संकटात येत असतो असं म्हणतात. आणि कमळाच्या तळ्यामध्ये फूल होतं कमळाचं, आणि तोडलं आणि फक्त फेकून दिलं. असला तर ये म्हणा, नाही तर आता काही खरं नाही. असेल जो कोणी ब्रह्मांड चाळक, नियंता तर माझ्या आवाजाला आवाज देईल, नाही तर तू काय म्हणे वाया गेलोच मी आहे. जरी तुम्ही साह्य नव्हा देवा, तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर मी संपलो समजा. असाल तर या बाबा, नाही तर राहिलं. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. तुकोबारा खाल्ली तर कृपेच्या सागरा माझ्या नारायणा, तया दोघा जना तारियले. प्रार्थना प्रार्थना, शांत व्हा, चांगला आहे का प्रार्थना. हा, आता तुम्ही दया करा पंढरी राया, पंढरी राया. तुकावी नवी पाया वेळो वेळा, तुकावी नवी पाया वेळो वेळा. तुम्ही दया करा पंढरी राया, पंढरी राया. तुकावी नवी पाया वेळो वेळा. आता तुम्ही दया करा पंढरी राया,
सर्वात सोपा उपाय आहे. काहीच नाही. मग काहीच नाही. मग वय काय आहे तुमचं, जात कोणती आहे, अभ्यास किती केला, बुद्धी किती आहे, फक्त प्रार्थना. आता तुम्ही दया करा पंढरीराया, पंढरीराया तुका विनवी पाया वेळोवेळा, तुका पाया वेळोवेळा उनवी. पंढरीराया दया करा, दया करा हो पंढरीराया दया. प्रार्थना, प्रार्थना काहीच पाहत नसते, मनाचा भाव पाहत असते. बस झालं का? या अभंगामध्ये प्रार्थना आहे. बुद्धी तर खूप लोकांना आहे, बुद्धी देवापाशी पोचत नाही. जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काय होईल, होत नसते. बुद्धी तर फार कुणाला बुद्धी आहे. बारक्या लेकराला सुद्धा बुद्धी आहे. एक लेकरू म्हटलं मला 7 वर्षाचं माझ्या घरी चहा प्यायला चला. म्हटलं चहा जास्त झाला पित नाही, पण दूध पिता काय? म्हणलं दूध घेईल बा अर्धा कप. तू म्हणतो तर कीर्तनाला वेळ आहे, चला म्हटला. दूध कुठलं आणलं तू? आपल्या घरी म्हैस आहे म्हटला. म्हटलं बरं. त्याच्या घरी गेलो आणि दारामध्ये म्हैस बांधली होती. त्याला म्हटलं का रे ही म्हैस दूध देते काय? तो म्हटलं म्हैस नाही देत, आपल्याला काढ लागते म्हटला. 7 वर्षाचा मुलगा. बुद्धी बुद्धी कुठे आहे? 100 मीटर वाकड्या पाईप मध्ये सापासारख्या धागा घालायचा होता आणि 4 साहेब लोक धागा घालण्याकरता बसले होते. तास झाला धागा जात नव्हता. इकून शेतकरी गेला, त्यानं पाहिलं धागा घालून राहिले आणि तिकून वापस आला, धागा घात गेलाच नाही. साहेब काय करता? म्हणजे धागा घालतो. म्हणे असं काय? म्हणे काय झालं मग? जात नाही ना. का? पाईप होता असा सापासारखा वाकडा. तो म्हणा घालून देऊ काय सांगा? साहेब म्हटलं ए तुला अक्कल आहे काय? आम्ही डबल एमए एका यमाने जात नाही म्हणून. तुला कोणा घालून देऊ काय सांगा? साहेब कंटाळले, म्हटलं घाला म्हटले. म्हाताऱ्यानं बैल दिले सोडून, खाली बसला आणि उसाचं पाचड पडलं होतं. पाचड मागे पुढे केलं आणि त्याच्या खाली 2-4 पाचड गंज बाजूला सारले. त्याच्या खाली एक पिलू होतं उंदिराचं. पिलू पकडलं, त्याच्या पायाला बांधला धागा. पिलू सोडलं तिकून, धागा हजर इकून. बुद्धीला किंमत नाही आहे, किंमत आहे प्रार्थनेला. अभंगाच्या पहिल्या चरणात प्रार्थना करतात महाराज. तुम्ही विश्वनाथ, आणि तुम्ही विश्वनाथ आहे, जगाचे नाथ आहे, जगाचे मालक आहेत तुम्ही. आणि मोठ्या माणसाकडे छोटा मनुष्य आला म्हणजे त्याचं भागून जात असते. असं आहे. कुणाकडे जावं मागायला यालाही किंमत आहे, कुणालाही मागायचं नाही. का? मित्रत्व करताना हो म्हणतात लोक, पण मागायची वेळ आली कधी येत नाहीत. मग असं आहे.
एक व्यक्ती मित्राकडे गेला आणि म्हटला घोडा पाहिजे 1-2 तासापुरता. तो म्हटला घोडा घरी नाही. आणि तेवढ्यामध्ये घोड्याने घोड्याच्या पागीतून आवाज केला, ही ही ही. घोडं ही हिंडलं. तो मागणारा म्हणतो घोडा तर आवाज करून आला ही 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 ही, तू नाही म्हणत. देणारा म्हणतो तुला घोड्याची भाषा समजते माझी समजत नाही का, मला तुला द्यायचं नाही. म्हणजे काय, त्याच्याकडेच मागायला गेलं पाहिजे जो बलवान आहे, जो दाता आहे, जो स्वतंत्र आहे. हा, दाता स्वतंत्र पाहिजे. नाही तर वर्गणी मागण्याकरता माणसं जर गेले तर नवरा म्हणतो थांबा थांबा थांबा, मला पहिल्यांदा घरात चक्कर मारून येऊ द्या. कसा करता, ए चक्कर. तू मालक आहे घराचा, आला का सोटे आहे. आणि घरात चक्कर मारून येऊ द्या. काय बोलतो का, 35 क्विंटल वजन तुझं, हा, आणि घरात चक्कर मारतो. तुला काही स्वातंत्र्य नाही का? देवाच्या दरबारासाठी मागण्याकरता आले, दे देऊन. पण लोकांचं असं आहे, लोक नुकसान किती सहन करतील, दान नाही सहन करत. मंदिरामध्ये गेलो, देवाच्या पाया पडलो, खिसा उघडला, देव झाला की धर्म केला पाहिजे. देवधर्म. 10ची नोट निघाली, टाकली पेटीमध्ये. माझ्यासोबत एक श्रीमंत पाटील होते, त्यांना म्हटलं आपण टाकलं पाहिजे, महाराजांनी टाकलं तर. त्यांनी उघडला खिसा, त्यांची निघाली 100 निळी. पण टाकावं नाही वाटली. नेमकं मी पाहिलं, टाकणं भाग पडली. पण असा चेहरा पाडला तसं काही झोडपलं भूतानी येतात रस्त्यात. घरी गेला, बायकोला सांगायला लागला. सकाळी मंदिरात गेलो आणि मग महाराजांनी पैसे टाकले आणि मग मी टाकायला लागलो आणि मग माझी निघाली 100 आणि मग टाकली. कुठं, पेटीत. पेटीत हां 100 रुपये. का 50 नव्हतं काय? 50 खाली दबले होते ना. मग तुम्ही मुठ्ठीत 100 दाबाव का नाही? काय दाबतं, महाराज पाहत होते ना. दिवसभर कणकण केलं. दोस्ताला सांग, मुलाला सांग, बायकोला सांग. दिवसभर कणकण केलं. कणकण समजेल ना तुम्हाला? ताप आली म्हणजे नवरे कणकण करत असतात. त्याला शुद्ध भाषेमध्ये म्हणतात कणने. कुठे गेली ग ए पुष्पा, पुष्पे, औषध कुठं ठेवलं? औषध काय म्हटलं? गोया कुठं गोया? ए कुठं काय म्हटलं? याला म्हणतात कणने. कणने. दिवसभर कणला आणि मग भेटला 6 महिने. राम 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 राम. मला समजलं बो तुमची ठोकली म्हणे मागून 4 चाकी. म्हटलं हा, लय खर्च आला असेल. 3.5 लाख. 3.5 लाख लय वाईट झालं हो. काय म्हणा, हो म्हणा की नाही? त्याला काय होते महाराज, चालतेच. हो हो हो. 100 टाकले, दिवसभर कणला. 3.5 लाख घातले गाडीत, त्याला काय होते, चालते. पुन्हा भेटला सा, राम 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 राम. मला समजलं तुमची बायको बिमार आहे. कुठं नेलं? पुण्यात. मुंबई. मुंबई 6 महिने झाले म्हणते. तिकीट ठेवली काय? आणली नाही. 6 ऑपरेशन झाले. 6 महाराज, 6 ऑपरेशन लय कापाकापी केली हो. तिकीट ठेवली काय? कशावर ठेवली? सिलेंडरवर का शेगडीवर? लय खर्च आला सर. किती? 18 लाख. 18 लाख लय वाईट झालं हो. त्याला काय होते, चालतेच. हो हो हो. किती सहन केलं लवकर. नुकसान कसं सहन केलं? दान नाही सहन करत. तुकोबाराय म्हणतात, तुमच्याकडे मी आलो, मी फार समाधानी आहे बर का. मी तर तुमच्यापेक्षा फार लहान आहे, माझी फार मोठी अपेक्षा नाही आहे. पण तुम्ही जगाचे नाथ आहात. पंचमहाभूत ताब्यात आहे प्रकृतीच्या, आणि प्रकृती ताब्यात आहे परमात्म्याच्या. म्हणून विश्वनाथ विठ्ठल विठ्ठल.
विश्वावर सत्ता आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जानोनी शरण आलो. तू विश्वाचा नाथ आहे आणि माझं काही फार मोठं नाही आहे, नाही का? तुम्ही विश्वनाथ, मी दीन आहे. दीन म्हणजे काय? दीन म्हणजे सर्व बाजूने पिडलेला. रंक म्हणजे काय? सत्ता नसलेला ताब्यामध्ये. रंक आणि राजा. राजा सत्तावान, रंक बिना सत्तेचा. रंक. अनाथ म्हणजे मला कुणीच आधार नाही आहे, मी सर्व बाजूने पिडलो आहे, मी रंक आहे आणि मला आधार नाही आहे. दीन रंक मी अनाथ. आणि मग बोलले महाराज, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे जे अशक्य गोष्ट आहे ते सुद्धा पार करून दाखवणे. देवाचा नियम आहे, जनावर निर्माण केलं म्हणजे त्याने खायचं प्यायचं भोग भोगायचा, मरून जायचं. आणि कृपेचा नियम आहे, जनावराच्या मुखातून वेद बोलवायचे. होता कृपा तुमची, पशु बोले वेद. कृपा, हे कृपा आहे. म्हणजे काय? त्यात ताकद नाही. देवाची सत्ता, भिंत बांधली म्हणजे जाग्यावर राहायचं. आणि कृपेची ताकद आहे, भिंतीला आज्ञा केली की चालायचं. चालविली जड भिंती, हरली चांगयाची क्रांती. दोघं कृपा करत असतात. कृपादान केले संती, कल्पांती सरेना साधू. आणि देव कृपा करतो म्हणजे आव्याकाच्या बार त्याच्यात ताकद नाही, तो साधनाने अनाथ आहे, तर कृपा करतो. नारद गेले एका बाईकडे, वैभव पाहिलं. बाई, एवढं वैभव तुम्ही नाराज कशामुळे? ती म्हटली, काय सांगायचं, मालक एवढं मोठा आहे पण लेकर नाही पोटी. बरं काय सांगावं, देवाला कधी येईल क्यू आमची? नारद म्हटलं, मी वैकुंठात जाईल, तर विचारेल त्याला. वैकुंठात देव गेला, नारद गेले. देवा म्हणे, काय? महाराष्ट्र काढा, कागद काढा, भोसरी काढा, लांडगी आडी काढा. मग अनुसयाबाई तुकाराम फोक मारे, अनुसयाबाई अनुसयाबाई तुकाराम फोक मारे. निघाल नाव अनुसया. पाना अनुसया सापड, अनुसया तुकाराम फोक मारे. काय म्हणता? ती लेकर कधी होती तिला? तिने मागे मुलगा व्हायसाठी मुलीचे ऑपरेशन केल्यामुळे तिच्या शेतात झाड आहे चिंचेचं, त्याला जेवढे पानं आहे तेवढे जन्म घेतल्याशिवाय लेकरू होणार नाही. बोला दाजीबा. झाड कशाचं? चिंचेचं. त्याला पानं किती? रामकृष्ण हरी. नारद म्हटले, झाला सत्यानाश सारा, काही खरं नाही. वर्षभर नारद त्या बाईकडे गेले. बाई, मोठं वाईट झालं, तुझं मागचं पाप आहे, तुला लेकर होणार नाही. नारद म्हटले, बाई म्हटली, डोकं फिरलं या. म्हणे कसं काय? अंगणात लेकर आहे, कुणाचे आहे हे? म्हणे कुणाचे? माझे 3. म्हणे हा, कसं काय? एक साधू चालला होता रस्त्याने
अंगावर कपड़ा नव्हता. तो म्हटला 1 रोटी देगा 1 बच्चा होगा, 3 रोटी देगे 3 बच्चे होगे. मी त्याला बस बस 3 भाकरी दिल्या आणि मग जुळे नव्हे तिळे झाले. तिळे तिळे म्हणे हा. साधू म्हणे हा. बरं 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 बरं. मग गेले वैकुंठात नारद आणि विचारलं कुणाला, देवा भोसरी काढा, अनुसबाई फोकमारे काढा. काढलं फोकमारे. असं म्हणतात तिला लेकरं नाही, लेकरं नाही म्हण नाही, चला माझ्यासोबत. आणलं देवाला, देवाला आणलं. हे विचारलं त्या बाईला कसं काय. ती म्हटली हे माझे लेकरं आहे. हां देवा मग तू म्हणता लेकरं नाही हे कसं काय. देव म्हटला यानं वरून काम केलं वाटते नरेंद्र मोदीच्या हातून असं वाटून म्हणजे कृपेची ताकद आहे ती. तुकोबाराकडे कृपा करा का, मी फार छोटा आहे नाही का. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संतोषी आहे. मला फार नाही पाहिजे. तुमच्या घरी काय कमी आहे. काय उणे तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी, पाया पडीलो बराडे. काय पाहिजे सांगा तर खरं. असं म्हटल्यावर तू काय म्हणे देवा, सांगतो आणि आपली वेळेमध्ये सांगितल्याप्रमाणे वेळेमध्ये सेवा संपवतो. एक भिल्ल शिकारी करता गेला, दिवसभर शिकार सापडली नाही. रात्र व्हायला लागली, शिकारीशिवाय घरी जाता येणार नाही म्हणून झाडावर बसून या तळ्यावर श्वाप देईल पाणी प्यायला म्हणून झाडावर चढायला लागला. झाड बेलाचा हे माहित नाही, पण चढता येत नाही म्हणून त्या एका दगडावर पाय ठेवला. तो दगड नव्हता, भगवान शंकराची पिंड होती, झाड होतं बेलाचं, त्याला पता नाही. त्या दगडावरून तो चढला, त्या लिंगावरून चढला. भिल्ले पिंडी दिला पाय,
तुकाराम महाराज नाही का, त्या पूजेने धाये देव, त्या पूजेने त्याला वाटलं, देवाला वाटलं का यानं मला समर्पण केलं सर्व जीवन, म्हणून मला त्यांनी माझ्या विचार उभा राहिला असं वाटलं देवाला. चढला, श्रापत पाहण्याकरता पानं तोडायला लागला बेलाचे. पाण्याची बाटली होती, पानं तोडून खाली टाकली की बाटली उलटी व्हायची, त्यातलं पाणी पडायचं पिंडेवर, बेल पडायचे, पानं पडायचे, कुणीच आलं नाही. 1 प्रहार झाला, 2 प्रहार झाले, 3 प्रहार झाले, आणि 4थ्या प्रहारामध्ये एक हरिण आलं, पाणी प्यायला लागलं, आणि त्याने बाण लावायला बरोबर हरिण बोलायला लागलं, दादा तुझं श्वापद आहे, मला तू मला खातो, काही त्यात वाद नाही, फक्त एक तुला विनंती करते, मला जाऊन येऊ दे. काय? मला घरी जाऊन येऊ दे, लेकरं पाजून येते, उपाशी आहे. भिल्ल भिल्ल म्हटला, म्हणजे तू आम्हाला एकदम बुद्धू समजली वाटते, आम्ही का पागल हो का, घरी जाताना येशील कवा, उद्या का परवा, लगेच येईल म्हणे, शपथ आहे. आणि मग तिनं उदाहरण सांगितले, मोठं सुंदर आहे शिवपुराणामध्ये. ती म्हणते, ज्या मुलीने बापाच्या विरोधात जाऊन, बापाच्या घरी राहून आयुष्यभर कष्ट करून बापाने त्याच्या विरोधात लग्न केलं, बापाला रडवलं, तिला जे पाप लागल ते पाप मला लागल. हरिणी नवऱ्यानं रात्रंदिवस कष्ट करून बाईचं पोट भरलं, ती बाई तर म्हातारपणामध्ये नवऱ्याला टाकून देईल, निघून जाईल दुसऱ्या परपुरुषाकडे, तिला जे पाप लागल ते पाप मला लागल. हरणी वेदांत बोलायला लागली. पागल झाला भिल्ल, जा बाबा, ज्या बापाने नीट बनियन घातली नाही, पायात चप्पल घातली नाही, अशा बापाला म्हातारपणी जो घराच्या बाहेर काढून वृद्धाश्रमात टाकल, त्याला जे पाप लागल ते पाप मला लागल. हरणी बोलली, भिल्ल पागल झाला, जा. हरणी गेली आणि तिची बहीण आली, त्यानं लावला बाण, ती बोलायला लागली. ती म्हटली, एक हरणी असंच बोलून गेली मला. भिल्ल म्हटला, ती माझी बहीण आहे, माझी बहीण आहे, ती गेली ना, माझी बहीण आहे, मला लेकरं आहे, तिला लेकरं आहे, माझे लेकरं तिच्या ताब्यात देऊन येते आणि मग मला मार. ती बोलली. मग आला काळवीट, हरिण आला मग तिचं, मग त्याला मारायला लागले. तो म्हटला, मला एकदा घरी जाऊन येऊ द्या, मग तुम्ही मला मारा. आणि मग किनी लेकरं आले आणि हरणी आल्या, नवरा आला त्यांचा. लेकरं म्हणतात, बाप गेला म्हणजे लेकराची काय अवस्था होते आम्ही पाहतो, आमच्या बापाला नका मारू, आम्हाला मारा. पुराणामधली गोष्ट आहे. हरणी काय म्हणते, नवरा गेला म्हणजे फार हाल होतात बाईचे. कोण विचारते? पतिव्रतेचे जिने प्रताराच्या वर्तमाने. कोण विचारते बाईला? मला गेला की संपलं, असं म्हणते हरणी भिल्लाला. लेकरं म्हणतात, बाप गेला म्हणजे आम्हाला कोण आहे बाबा, आम्हाला मारा, बापाला राहू द्या. बाप म्हणतो, लेकरं आईवर खुश असतात, बाप बाहेरचा झाला त्याला कोण विचारते? लेकराला आई सांभाळ करत असते. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, काही लिहून ठेवलं तुकोबारायांनी. मस्त अभ्यास करत राहा, पण मस्त जगत राहा. बोला आणि काचे नावडती. आई आली की लेकरू नाचते. एखादा शेव देतो, शेव एखादा दुपारी तो धरून ठेवतो. माय येते संध्याकाळी शेतातून ओझ घेऊन गवताचं, ते शेव घट्ट धरून धरून त्याला पाणी सुटते आणि तो बेसन, त्याचं बेसन होते. तरी पोरं म्हणतात, खाऊ ना. आमची आई यायची आहे ना, आई, आमची आई. आई आली आणि आई आली का असं लेकरू आता धरून, आई आई. बिल तो हरिण म्हटला, माणसाचं कुठे होत असते काय, तिला राहू द्या, मला मारा.
आणि मग शंकर झाले प्रगट. हा, त्या हरिणांना, पिलांना, हरणींना आणि भिल्लांना सर्वांना मोकळं केलं. तो दिवस आहे आजचा महाशिवरात्री, ज्या दिवशी भिल्लाला देव प्रसन्न झाला. भिल्ले पिंडी दिले पाय, त्या पूजने देवधाय. ज्या दिवशी हे घडलं तो हा आजचा दिवस आहे महाशिवरात्री. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली. बोला ज्ञानदेव पंढरीनाथ. आमच्या संप्रदायाचं वैभव महेश दादा, आमच्या धर्माचं वैभव महेश दादा, आमच्या हिंदू समाजाचं वैभव महेश दादा. अशा पुण्य पवित्र माणसाने हा कार्यक्रम ठेवला. फार समाधान झालं. एवढा सुंदर मंडप, एवढे सुंदर लोक, आमचे पंढरनाथ महाराज, वैभव आहे महाराष्ट्राचं. चंदू महाराज हे माणसं संप्रदायाची आहेत. धोतर शर्ट अशी पद्धत आहे. आमचे गुरु सांगायचे 4 गोष्टीची कृपा लागते: संत, भगवंत, ग्रंथ आणि पंथ. चौघांना ओव्या सांगल, एकाला ओवी सांगतो फक्त पंथाला. संताच्या ओव्या तुम्हाला माहित असेल, देवाच्या ओव्या माहित असेल, पंथ सांगतो. आता ऐका. तैसा श्री गुरु प्रसन्न होई, शिष्य विद्या ही किरला हे, परिते फळे सांप्रदाय उपासलिया. संप्रदायाची उपासना, उभं गंध, धोतर पांढर, शर्ट पांढर, उपासना संप्रदायाची. हा, आणि तर तुम्हाला माहिती आहे पखवाजीन गायक, हिरवा चड्डा, वरचा झगा ग तुझा झगा निळा, भंगार निघाले गायक. मग भंगार भंगार भुंगार असं म्हणणं, भंगार भुंगार असं निघाला काळ. आता असं नाही, संप्रदाय जगवला पाहिजे असं. आम्ही भोसरीकर माऊली असताना 25 वर्ष स्वतः तंबू ठोकून रात्री उभं राहायचं, कीर्तनात टाळ घेऊन, पांडुरंगाची शपथ. सकाळी उठा 4 वाजता काकड्याला तंबू काढायचे, बैलगाडीत टाकायचे, दिवसभर पायी चालायचं. आम्ही आमच्या तंबूमध्ये पांडुरंग महाराज वैद्य झोपले 50 वर्ष. तळात तंबू आहेत आमची. आमची दिंडी 160 वर्षापूर्वीची आहे. माऊलीचा आमचा फार घट्ट संबंध होता. त्या माऊलीचं घर आम्हाला दाखवलं महाराजांचं, जवळच आहे. पवित्र भूमी आहे ही. माऊलीसारखा साधू जन्माला आला आणि महेशराव सारखे एक आपले होनहार माणसं जन्माला आले. देव कृपा करील. झालेली सेवा शंकराच्या चरणावर समर्पण करून सेवेला पूर्ण राम. चाल म्हणायची का महाराज? तुकाराम तुकाराम